विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूयात एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ दी हार्ट. आपल्याला हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणजे काय बघायचं, तर बाहेरून हार्ट कसं दिसतं आहे ते बघायचं, त्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणतात. मग आता एक्सटर्नल स्ट्रक्चर बघत असताना हार्ट त्याची पोझिशन तुम्हाला माहीत झालेली आहे की ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहे, इन बिटवीन दी टू लंग्ज आहे, ती त्याची जागा तुम्हाला माहीत झालेली आहे. मग हे हार्ट जर बघायचं असेल तर ते पुढच्या बाजूनी पण बघता येणार आणि पाठीमागच्या बाजूनी पण बघता येणार. पुढच्या बाजूनं म्हणजे काय, व्हेंट्रल साईड, म्हणजे ज्या बाजूला रिब केज येतं पुढच्या बाजूला थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये, ती बाजू म्हणजे व्हेंट्रल साईड पुढच्या बाजूची. आणि ज्या बाजूला व्हर्टिब्रल कॉलम येतो पाठीमागं, ती बाजू म्हणजे डॉर्सल साईड. मग आपल्याला काय बघायचं आहे, तर हार्टचा व्हेंट्रल व्ह्यू पण बघायचा आहे आणि डॉर्सल व्ह्यू पण बघायचा आहे. व्हेंट्रल व्ह्यूला असणारा व्ह्यू वेगळा आहे आणि डॉर्सलला असणारा व्ह्यू वेगळा आहे. तर आपल्याला दोन्ही व्ह्यू बघायचे आहेत, व्हेंट्रल व्ह्यू अँड डॉर्सल व्ह्यू. बघा की कॉर्डेट ॲनिमल जो असतो किंवा त्याहीपेक्षा व्हर्टिब्रेट ॲनिमल जो असतो, त्याची बॉडी ओपन करायची झाली तर ती व्हेंट्रल साईडनी ओपन केली जाते, कारण व्हेंट्रल साईडला व्हर्टिब्रल कॉलम नाही आहे, डॉर्सल साईडला व्हर्टिब्रल कॉलम आहे. मग व्हेंट्रल साईडचा जो व्ह्यू येतो ओपन केल्यानंतर स्ट्रक्चर जे काही दिसतं हार्टचं स्ट्रक्चर, त्याला म्हटलं जातं व्हेंट्रल व्ह्यू ऑफ दी हार्ट. आणि हा जो व्ह्यू आहे तो, आणि पाठीमागच्या बाजूनं बघितलं तर दिसणारा डॉर्सल साईडचा व्ह्यू, असे दोन्ही व्ह्यू आपल्याला बघायचे आहेत. आता पहिल्यांदा बघूया व्हेंट्रल व्ह्यू ऑफ दी हार्ट. आता इथं मी एक फिगर काढली बघा, ती व्हेंट्रल व्ह्यूची फिगर काढलेली आहे, हार्टचा व्हेंट्रल व्ह्यू त्याची फिगर काढलेली आहे. आता ह्यामध्ये काय काय दिसतं आहे बघा. आपण जे बघितलं होतं हार्ट इज कोनिकल स्ट्रक्चर, तर ते कोनिकल स्ट्रक्चर जे आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात. तर बघा, हे हार्टचं कोनिकल स्ट्रक्चर, हा ट्रँगल काढलेला आहे आपण, पण हा ट्रँगलचा हा झाला बेस आणि हा झाला अपेक्स. पण हा ट्रँगल बघा, फिगर काढायच्या दृष्टीने सांगते मी, हे असा आणि हे असं आलेलं नाही आहे, तर ह्याचं टोक जे आहे ट्रँगलचं अपेक्स हे इकडं वळवलेलं आहे, तर तो ट्रँगल हा असा आहे ना, समजलं. ही फिगर काढताना पहिल्यांदा हा असा ट्रँगल काढून घ्यावा लागणार बघा, असा ट्रँगल काढून घ्यावा लागणार की ज्याची एक बाजू इकडची सरळ होणार जवळजवळ आणि ही बाजू अशी तिरपी येणार, असा तो ट्रँगल काढावा लागणार. सो कोनिकल स्ट्रक्चर, हार्ट इज ए कोनिकल स्ट्रक्चर. आता ह्या कोनिकल स्ट्रक्चरमध्ये हा जो वरचा पार्ट आहे ह्याला म्हटलं जातं बेस, आणि हा जो पार्ट आहे ह्याला म्हटलं जातं अपेक्स. मग हा झाला बेस आणि हा झाला अपेक्स. मग ह्युमन हार्टमध्ये टोटल 4 चेंबर्स आहेत. वरचे जे चेंबर्स आहेत म्हणजे जे बेसमध्ये येतात ते कुठे येतात, तर अप्पर साईडला येतात, आणि लोअर साईडला कुठले येतात, तर हे खालचे चेंबर येतात. मग अप्पर साईडला येणारे हे वरचे चेंबर जे आहेत यांना म्हटलं तर ॲट्रिया. आता आपल्या राईट हँडकडे जी येते तिला म्हटलं तर राईट ॲट्रियम, आणि लेफ्ट हँडकडे जी येते तिला म्हटलं तर लेफ्ट ॲट्रियम. तर ही 2 चेंबर झाले हार्टची, राईट ॲट्रियम अँड लेफ्ट ॲट्रियम. तर ही काय झाली, ही बेसमध्ये येणारी 2 चेंबर झाली. हार्टचा अपेक्स घेतला तर अपेक्समध्ये पण 2 चेंबर येतात. मग ह्या चेंबरला ही पण 2 आहेत, याला म्हटलं तर राईट व्हेंट्रिकल या चेंबरला, आणि या चेंबरला म्हटलं तर लेफ्ट व्हेंट्रिकल. इन दिस वे ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. इट कन्सिस्ट ऑफ 2 ॲट्रिया ॲट दी बेस अँड 2 व्हेंट्रिकल्स ॲट दी अपेक्स. वाक्य समजलं तुम्हाला. ह्युमन हार्ट शोज 2 ॲट्रिया ॲट दी बेस अँड 2 व्हेंट्रिकल्स ॲट दी अपेक्स. तर ह्या पद्धतीनं ह्युमन हार्ट हे 4 चेंबर्ड आहे. आता ह्यामध्ये आता काय काय स्ट्रक्चर एक्सटर्नली काय काय दिसते बघा. ही जी वरची 2 चेंबर्स आहेत म्हणजे ॲट्रिया, ही जिथं संपतात आणि व्हेंट्रिकल जिथं सुरू होतात त्या ठिकाणी ही एक खाच दिसते, अशी एक सरळ खाच दिसते आडवी. त्या खाचेच्या वरच्या ॲट्रिया आणि खाचेच्या खालच्या बाजूला असणाऱ्या ज्या आहेत ते व्हेंट्रिकल्स. तर ही मधली जी खाच दिसते हिला म्हटलं तर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस. बघा, सल्कस म्हणजे खाच, हिला म्हटलं तर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस, किंवा तिला म्हटलं तर कोरोनरी सल्कस. आता ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर का म्हटलं लक्षात आलं का बघा, ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारं म्हणून ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस असं त्याला म्हटलं जातं, किंवा त्याला करोनरी सल्कस असं पण म्हटलं जातं. तर हे दिसतं ते पहिल्यांदा आडवा सल्कस, सल्कसच्या वरचे ॲट्रिया आणि खालचे जे आहेत ते व्हेंट्रिकल्स. खाली जर बघितलं तर ह्या ज्या 2 व्हेंट्रिकल्स आहेत ह्यांच्यामध्ये पण असं थोडंसं आतमध्ये डीपर म्हणजे थोडासा खाच असल्यासारखा असा उभा भाग दिसतो, याला म्हटलं तर इंटर व्हेंट्रिक्युलर सल्कस. का नावाला कळलं तुम्हाला, 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारं सल्कस म्हणून इंटर
व्हेंट्रिक्युलर सल्कस असं या सल्कसला म्हटलं जातं. तर काय दिसतात एक्सटर्नली सल्कस दिसतात आणि काय दिसतात 4 चेंबर्स दिसतात. आता पुढं हार्ट ब्लड सप्लाय करत राहतं बॉडीला आणि ते सप्लाय करत असताना ब्लड सप्लाय करत असताना ते ऑक्सिजनेटेड केलं जातं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कुणाकडे नेलं जातं लंगकडे नेलं जातं. लंगकडे कशासाठी नेलं जातं ऑक्सिजनेशनसाठी नेलं जातं. म्हणजे हार्टकडून जाणारे व्हेसल्स असणार आहेत की ज्या लंगकडे ब्लड घेऊन जाणार आणि लंगकडून येणारे व्हेसल जे आहेत त्या पण हार्टकडे येणार आहेत आणि शिवाय हार्टकडून बॉडीला जाणारे व्हेसल्सही येणार आहेत. त्यामुळे हार्टच्या भोवती व्हेसल्स खूप आहेत. मग आता ह्यापैकी वरचे जे चेंबर्स आहेत ॲट्रिया हे वरचे चेंबर्स म्हणजे ॲट्रिया हे जे चेंबर्स आहेत हे ब्लड घेणारे आहेत आणि व्हेंट्रिकल जे आहेत ते काय आहेत ब्लड बाहेर देणारे आहेत. मग ॲट्रियाला म्हणूया आपण रिसिव्हिंग चेंबर्स आणि व्हेंट्रिकलला म्हणूया आपण पंपिंग चेंबर्स. अशा पद्धतीने 4 चेंबर्स आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं व्हेंट्रिक्युलरला तर येणाऱ्या आणि जाणाऱ्या सगळ्या व्हेसल्स दिसतात. आता ते कुठले दिसतात ते आपण बघूयात. त्याच्या आधी अजून एक गोष्ट क्लिअर करून घ्या की हार्टच्या हे 2 साईड झाल्या बघा 4 चेंबर झाले मग त्याची लेफ्ट साईड झाली आणि राईट साईड झाली. हार्टची लेफ्ट साईड जी आहे ह्या कंप्लीट लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि त्याची जी राईट साईड आहे तर ह्या राईट साईडला कंप्लीट डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. बघा राईट साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. मग राईट साईडकडं येणारं ब्लड कसं असणार आहे डिऑक्सिजनेटेड. राईट साईडकडून जाणारं ब्लड कसं असणार आहे डिऑक्सिजनेटेड. लेफ्ट साईडच्या बाबतीत काय म्हणता येईल लेफ्ट साईडकडे येणारं ब्लड ऑक्सिजनेटेड लेफ्ट साईडकडून जाणारं ब्लड ऑक्सिजनेटेड अशा पद्धतीनं असणार आहे. मग आता इथं काय काय दिसतं आहे ते आपण बघत जाऊया. व्हेंट्रिक्युलरमध्ये काय काय दिसतं आहे. हा व्हेंट्रिक्युलर आहे. इथं काय काय दिसतं आहे बघा. तर ॲट्रिया ही रिसिव्हिंग चेंबर्स आहेत. इथं ही दाखवली ही राईट ॲट्रियम राईट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियम म्हणजे राईट साईड म्हणजे कुठलं ब्लड आलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं. मग इथं ब्लड येणार आहे बरं का. राईट ॲट्रियमकडं ब्लड येणार आहे. मग काय बघायचं आहे आपल्याला ते येणारे व्हेसल्स कुठले आहेत ते बघायचं आहे. ही बघा ही वरून येणारी व्हेसल हिला काय म्हटलं सुपिरियर व्हेना केव्हा ही वरतून येणारी व्हेसल ही काय करते तर ही डिऑक्सिजनेटेड ब्लड अप्पर पार्ट ऑफ दी बॉडीकडून आणते आणि बरोबर राईट ॲट्रियममध्ये रिकामी होते. म्हणजे ब्लड आणत जाते आणि ओतत जाते. कुठं ओतते राईट ॲट्रियममध्ये ओतते. ही खालची जी दाखवली ही इन्फिरियर व्हेना केव्हा ही काय करते लोअर साईड ऑफ दी बॉडी जी आहे लोअर साईड ऑफ दी बॉडी तिथून सगळीकडून ब्लड कलेक्ट करते आणि ते ब्लड हळूहळू कशात आणून ओटायला लागते या चेंबरमध्ये ओटायला लागते म्हणजे राईट ॲट्रियममध्ये ओटायला लागते. म्हणजे राईट ॲट्रियमकडं ब्लड आणणाऱ्या व्हेसल म्हणजे सुपिरियर व्हेना केव्हा आणि ही इन्फिरियर व्हेना केव्हा. इथून आपण ही व्हेसल कट केलेली आहे ती बॉडीकडून येणार आणि इथं जाऊन पलीकडच्या बाजूने ह्याच्यामध्ये ती ओपन होणार आहे. ही व्हेसल पलीकडच्या बाजूनं जाऊन याच्यामध्ये ओपन होणार आहे. तर ही झाली राईट ॲट्रियमची गोष्ट. पुढं लेफ्ट ॲट्रियमकडं ब्लड येणार आहे असं आपण म्हणाल. आता लेफ्ट ॲट्रियमकडं ब्लड कुठून आलेलं आहे तर बघा ह्या 2 व्हेसल लेफ्ट ॲट्रियमकडे आल्या. यांना काय म्हटलं आहे पल्मोनरी व्हेन्स. आणि तुम्हाला माहिती आहे पल्मोनरी म्हणजे काय पल्मोनरी म्हणजे लंगकडून येणारे. तर ह्या पल्मोनरी व्हेन जे आहेत ह्या लंगकडून येतात. ह्या येतात आणि त्यांनी आणलेलं ब्लड जे आहे ते कोणामध्ये होत आले आहेत लेफ्ट ॲट्रियममध्ये होत आले. आता लेफ्ट ॲट्रियम जो आहे या ठिकाणी ब्लड कसं असणार ऑक्सिजनेटेड. लंगकडून येणारं ब्लड म्हणजे ऑक्सिजनेटेड असणार. तर हे ऑक्सिजनेटेड ब्लड इथं यायला लागलं. पण ह्या ज्या पल्मोनरी व्हेन दाखवल्या ना आपण ह्या लेफ्ट साईडच्या लंगकडून येणाऱ्या आहेत. मग राईट साईडच्या लेनकडून येणाऱ्या पण पल्मोनरी व्हेन्स आहेत ते आपण या बाजूला दाखवलेत बघा. ह्या काय आहेत पल्मोनरी व्हेन्स. बघा ह्या पिंक कलरने ज्या दाखवल्यात त्या ऑक्सिजनेटेड ब्लड आणणाऱ्या आहेत. मग ह्या इकडून 2 आल्या आणि इकडून पाठीमागून अशा दोन्ही येऊन हे इथं ओपन होणार आहेत. हे इथं ओपन होणार कशामध्ये लेफ्ट ॲट्रियममध्ये. मग लेफ्ट ॲट्रियममध्ये 4 पल्मोनरी व्हेन्स ओपन होणार. हे कुठल्या बाजूने ओपन होत आहेत पलीकडच्या बाजूने होत आहेत म्हणजे कुठल्या डॉर्सल व्ह्यूने होत आहेत म्हणून इथं दिसत नाहीत. तुम्हाला ते आता लगेच बघायचं असेल तर दुसऱ्या फिगरमध्ये मी दाखवते बघा. जरासं दुसरी फिगर बघूया आपण म्हणजे कुठली बघूया डॉर्सल व्ह्यूची बघूया. तर बघा ही डॉर्सल व्ह्यूची फिगर. तर ही काय आहे ही लेफ्ट ॲट्री आहे. हे चेंबर म्हणजे लेफ्ट ॲट्री आहे. ह्या लेफ्ट ॲट्रियाकडं इकडून येणाऱ्या ह्या पल्मोनरी व्हेन्स 2 दिसतात आणि इकडून येणाऱ्या ह्या 2 आता इकडून येणाऱ्या ह्या 2 ज्या आपण इथं दाखवलेत की नाही ह्या
पलीकडच्या बाजूनं बघायला गेलं तर इथं दिसतील बघा, इकडून येणारे दिसतील, अशा दिसतील, इथं दिसतील. मग इथं येणाऱ्या ज्या आहेत त्या आपण या फिगरमध्ये इथं दाखवलेल्या आहेत. कळलं तुम्हाला आहे? तर अशा पद्धतीनं ही काय आहे, राईट ॲट्रियम. ही राईट ॲट्रियम आहे, ही लेफ्ट ॲट्रियम आहे. ह्या लेफ्ट ॲट्रियमकडे ब्लड येणार, इकडून येणारे वेसल्स पलीकडून येऊन इथं ओपन होणार, इथून येणारी वेसल ही पलीकडून येऊन इथं ओपन होणार. म्हणजे कशामध्ये ओपन होणार, लेफ्ट ॲट्रियममध्ये. तर ह्या 2 पल्मोनरी व्हेन्स आणि त्या 2 पल्मोनरी व्हेन्स अशा लेफ्ट ॲट्रियममध्ये ओपन होणार. म्हणजे लेफ्ट ॲट्रियममध्ये कुठलं येणार ब्लड, लंगकडून येणार. म्हणजे कसं येणार ते, ऑक्सिजनेटेड ब्लड येणार. समजलेलं आहे? आता पुढं बघूयात आपण. याच्यानंतर पुढं आता इथं ब्लड आलं तर इथं आलेलं ब्लड कुठं जाणार आहे, तर खालच्या चेंबरमध्ये जाणार आहे. मग लेफ्ट ॲट्रियममधलं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाणार, राईट ॲट्रियममधलं राईट व्हेंट्रिकलमध्ये जाणार. मग व्हेंट्रिकलमधल्या ब्लडचं काय होणार, व्हेंट्रिकल कॉन्टॅक्ट झाले की ब्लड पंप होणार म्हणजे बाहेर टाकलं जाणार. आता हे पंपिंग कसं होणार बघा. ही आता लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. ह्या लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड जे आहे हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे ऑक्सिजनेटेड ब्लड ह्या वेसलमधून इथं बाहेर पडायला लागलं बघा. ही वेसल आहे, इथून बाहेर पडायला लागलं. ही वेसल ह्या वेसलच्या पलीकडं आहे, पलीकडून ती अशी बाहेर पडली, इथं बाहेर पडली ही वेसल. इथून ही अशी गोलाकार पलीकडे गेली, दिसली तुम्हाला. म्हणजे वेसल कुठून, ही कुठली आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकलपासून ही अशी बाहेर पडली आणि पलीकडून ही अशी पलीकडे गेली. परत इथं दिसते आपल्याला आणि परत ही पलीकडे गेली. ही पलीकडे गेलेली जी आहे ती डॉर्सल व्ह्यूला आपल्याला दिसेल. तर ही जी आहे हिला म्हटलं जातं आयोर्टा. कुठून चालू झाली, लेफ्ट व्हेंट्रिकलपासून. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये काय आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तिच्यापासून ही चालू झाली आणि अशी पलीकडे गेली. तर हा जो व्हेसल आहे, ही जी व्हेसल आहे, ह्या व्हेसलला म्हटलं जातं आयोर्टा. ही ज्यावेळी वरून पलीकडे जाते त्यावेळी तिच्याकडून 3 ब्रँचेस जातात. एक ब्रँच जी आहे तिला म्हटलं तर सबक्लेवियन आर्टरी, दुसरी ब्रँच जी आहे तिला म्हटलं तर कॉमन कॅरोटिड आर्टरी. बघा रेस्पिरेशनमध्ये हिचा संबंध येऊन गेलेला आहे. आणि तिसरी ब्रँच जी आहे तिला म्हटलं तर ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी. अशा 3 आर्टरी ह्या आयोर्टापासून बाहेर पडतात. ह्या 3 वरच्या बाजूला बाहेर पडतात. आणि त्यानंतर ती कुठे गेली, डॉर्सल साईडला गेला. आयोर्टा संबंध डॉर्सल साईडला गेला. आता डॉर्सल साईडला तो ज्यावेळी जातो आहे त्यावेळी तिथूनसुद्धा त्याच्याकडून काही ब्रँचेस बाहेर पडत जातात आणि मग तो खाली 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 जात राहतो. पण आपल्याला हा हार्टच्या भोवतीचं तेवढंच बघायचं आहे. तर हे झालं लेफ्ट व्हेंट्रिकलविषयी. आता राईट व्हेंट्रिकलविषयी काय बघा. ही एवढी सगळी जी आहे ही राईट व्हेंट्रिकल आहे. ह्या राईट व्हेंट्रिकलपासून ही वेसल बाहेर पडली बघा. ही ब्ल्यू वेसल, एवढी सगळी वेसल ही बाहेर पडली आणि सरळ वर गेली. आणि वर गेलं तिच्या 2 ब्रँचेस झाल्या, राईट ब्रँच आणि लेफ्ट ब्रँच. म्हणजे ही अशी टी शेप्ड झाली बघा. समजलं तुम्हाला ही वेसल. तर हिला म्हटलं जातं पल्मोनरी ट्रंक. पल्मोनरी ट्रंक कशा लक्षात आलं का तुमच्या. तिची ही एक ब्रँच आहे, ही दुसरी ब्रँच आहे आणि ही मेन वेसल आहे. तर ही जी वेसल आहे हिला म्हटलं तर पल्मोनरी ट्रंक. ही ह्या चेंबरकडून निघाली म्हणजे राईट व्हेंट्रिकलकडून निघाली, वरती गेली आणि मग तिच्या राईट अँड लेफ्ट ब्रँचेस झाल्या. मग ही जी वेसल आहे हिला म्हटलं तर पल्मोनरी ट्रंक. आणि ही काय करते तर ही लंगकडं ब्लड घेऊन जाते. मग लेफ्ट ब्रँच जी आहे ती लेफ्ट लंगकडं जाईल आणि राईट ब्रँच जी आहे ती राईट लंगकडं जाईल. कारण हार्ट कुठं आहे, दोन्ही लंगच्या मध्ये आहे. तर दोन्ही लंगच्या मध्ये असल्यामुळे त्याच्या राईट साईडला एक लंग आहे आणि लेफ्ट साईडला एक लंग आहे. आणि म्हणून मग ह्या पल्मोनरी ट्रंकचे 2 पार्ट होतात, राईट पार्ट अँड लेफ्ट पार्ट, किंवा 2 ब्रँचेस होतात म्हणूया. लेफ्ट ब्रँच, राईट ब्रँच. ही राईट ब्रँच राईट लंगला जाणार, लेफ्ट ब्रँच लेफ्ट लंगला जाणार. तर ह्या पद्धतीच्या व्हेसल्स आपल्याला बघायला मिळतात. आता काय होतं बघा, याच्याशिवाय अजून काय बघायचं आपल्याला. तर इथं अजून 2 व्हेसल दाखवल्यात, त्याआधी बघूयात आपण. कुठल्या व्हेसल दाखवल्यात तर इथून येणारी एक व्हेसल दाखवलेली आहे बघा, की जी बरोबर इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कसमधून खाली जायला लागलेली अशी आहे बघा. ही वेसल खाली जायला लागलेली आहे. तर ही जी वेसल आहे ना त्याच्या बाजूनं जाणारी ही वेसल खाली जाणारी, तर ह्या वेसलला म्हटलं तर करोनरी आर्टरी. खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा ही करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरी कुणापासून निघाली तर आयोर्टापासून निघाली. आयोर्टापासून निघालेली ही करोनरी आर्टरी ही काय करते तर इट सप्लायज ब्लड टू दी वॉल ऑफ दी हार्ट इटसेल्फ. हे लक्षात घ्या की हार्ट जरी मस्क्युलर असलं आणि हार्टच्या आतमध्ये जरी ब्लड असलं तरी हार्टला पुन्हा ब्लडचा सप्लाय सेपरेट लागतो, की ज्यांच्या साहाय्यानं हार्टच्या कार्डियक सेलपर्यंत, कार्डियक मसलपर्यंत, ईच मसल सेलपर्यंत ब्लड जाईल. तर त्या पद्धतीनं ब्लड सप्लाय लागतो.
तर ही करोनरी आर्टरीचा ब्लड सप्लाय हा हार्टला आहे. इथं ही करोनरी आर्टरी आहे, हिला लेफ्ट करोनरी आर्टरी म्हणायला पाहिजे. आणि पुढं गेल्यानंतर ह्या आयोर्टापासून अजून एक आर्टरीची ब्रँच निघाली बघा, हिला म्हणायचं मग राईट करोनरी आर्टरी. तर ही लेफ्ट करोनरी आर्टरी, ही लाईट करोनरी आर्टरी इथून निघली, ही बाहेर पडली. आणि हिच्या ब्रँचेस ज्या आहेत ह्या कोणाला ब्लड सप्लाय करतायत, हार्टच्याच वॉलला ब्लड सप्लाय करतायत. तर ह्या एवढ्या गोष्टी कशामध्ये दिसतात आपल्याला, व्हेंट्रल व्ह्यू ऑफ दी हार्टमध्ये दिसतात. तुम्हाला सगळं समजलं असेल, सगळी नावं आपण बघत गेलो बघा. तर सुरुवात केली आपण, ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. मग त्या 4 चेंबरची नावं घेतली, लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल. नंतर मग त्यांच्यामध्ये येणारे सल्कस बघितले आपण, हे एक सल्कस आहे, हे दुसरं सल्कस आहे. त्याच्यानंतर मग या लेफ्ट ॲट्रियमकडे येणारं ब्लड पल्मोनरी व्हेन्सकडून येणार, हे बघितलं. राईट ॲट्रियमकडे येणारं ब्लड सुपिरियर वेना किंवा इन्फिरियर वेना किंवाकडून येणार, हे बघितलं. व्हेंट्रिकल्स हे पंपिंग चेंबर्स आहेत, हे बघितलं. तर लेफ्ट व्हेंट्रिकलकडून जातो तो आयोर्टा, हे बघितलं. राईट व्हेंट्रिकलकडून जातो तो पल्मोनरी ट्रंक, हे बघितलं. ह्या पल्मोनरी ट्रंकचे हे 2 ब्रँचेस, लेफ्ट ब्रँच अँड राईट ब्रँच, हे बघितलं. तर एवढं बघितलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटी मग आपण हा जो आयोर्टा बाहेर पडलेला आहे कोणाकडून, लेफ्ट व्हेंट्रिकलकडून, हा बाहेर ब्लड सप्लाय करायला जातो, त्यावेळी त्याच्याकडून 2 करोनरी आर्टरीज बाहेर पडतात, जी लेफ्ट करोनरी आर्टरी आणि राईट करोनरी आर्टरी, की जे हार्टच्या वॉललाच ब्लड सप्लाय करतात, असं आपण बघितलेलं आहे. तर हे झालं व्हेंट्रल व्ह्यू ऑफ दी हार्टविषयी. असंच आपण लगेच डॉर्सल व्ह्यू बघूया, कारण ती पण फिगर जवळ आहे. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मला तुम्हाला इकडचं पण दाखवता येईल. तर आता ही जी फिगर आहे ही आहे डॉर्सल व्ह्यू ऑफ दी हार्ट. हार्ट आपण सरळ उचलून पलटं केलं आणि पाठीमागची बाजू बघतोय असं म्हणा. मग जे आधी राईट साईडला होतं ते बरोबर उलटं झालं ना, त्याची उलटी बाजू आपण बघायला लागलो. मग आता इथं कसं कसं दिसतंय बघा. हे हार्ट मगाशी आपण अशा अँगलमध्ये ट्रँग्युलर बघितलं होतं, आता बरोबर हे उलट्या अँगलमध्ये बघतोय बघा. ट्रँग्युलर, हा ट्रँगल, हा बेस आहे आणि हा अपेक्स आहे, अशा पद्धतीने. मगाशी होतं ते कसं होतं, असा बेस होता आणि अपेक्स असा तिरका होता. आता कसं आहे, असा बेस आहे आणि अपेक्स असा तिरका आहे. कळलं तुम्हाला ते? मग आता ह्यामध्ये सुद्धा काय दिसतात, पाठीमागून 4 चेंबर्स क्लिअर दिसतात. आता इथं 4 चेंबर्स करेक्ट लोकेट करूया आपण. तर बघा, या ठिकाणी बरोबर लेफ्ट ॲट्री आहे, हे चेंबर म्हणजे लेफ्ट ॲट्री आहे. या ठिकाणी बरोबर राईट ॲट्री आहे. तर हा राईट ॲट्री आहे, हा लेफ्ट ॲट्री आहे. त्याच्यानंतर ही लेफ्ट व्हेंट्रिकल आहे आणि ही राईट व्हेंट्रिकल आहे. अशी 4 चेंबर हार्टची इथं दिसून येतात, असं दिसतं आहे. मग काय म्हणलो होतो आपण, ॲट्रिया ज्या आहेत त्यांच्याकडे ब्लड वेसल येताना दिसतात. तर ही लेफ्ट ॲट्रिया बघा, लेफ्ट ॲट्रिया. लेफ्ट साईड म्हणजे कुठलं ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड. मग लेफ्ट ॲट्रियाकडे येणारं ऑक्सिजनेटेड ब्लड. ह्या 2 काय झाल्या, पल्मोनरी व्हेन्स, की कुठून आल्या, लंगकडून आल्या. आणि या 2 पल्मोनरी लंग्स, की ज्या आपण त्या व्ह्यूला इकडं दाखवले होते बघा, ते इकडं दाखवले आपण आता नीट पोझिशनला दाखवल्या. तर ही झाली लेफ्ट ॲट्रिया. तिच्याकडे कोण येतात, पल्मोनरी व्हेन्स. त्यांचा नंबर किती आहे, 4 फ्रॉम, त्यापैकी 2 फ्रॉम राईट साईड अँड 2 फ्रॉम लेफ्ट साईड, अशा येतात. आणि अशा पद्धतीनं हे चेंबर म्हणजे झालं लेफ्ट ॲट्रिया. आता हे चेंबर म्हणजे काय आहे, राईट ॲट्रिया. राईट ॲट्रियाकडून ब्लड कुठलं येणार, राईट साईड म्हणजे डिऑक्सिजनेटेड. कोणाकडून येणार, वरची वेसल म्हणजे काय झाली, सुपिरियर वेना केवा. आणि खालची वेसल म्हणजे कुठली झाली, इन्पिरियर वेना केवा. तर सुपिरियर वेना केवामधून ब्लड येतं, इन्पिरियर वेना केवामधून ब्लड येतं. पण फक्त ह्या 2च ठिकाणाहून येतं असं नाही. इथं मात्र आपण अजून एक गोष्ट आढळतो आहे, ते म्हणजे ही ब्रँच. ह्या ब्रँचला म्हटलं बघा करोनरी सायनस, हिला म्हटलं आहे करोनरी सायनस. आणि ते बरोबर असं आडवं गेलेलं आहे बघा. म्हणजे कुठं आलं बरोबर आहे, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कसमध्ये बरोबर हे आलं. आणि म्हणून मग ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस जे होतं, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस, त्याला दुसरं नाव दिलं होतं आपण, करोनरी सल्कस. आठवलं तुम्हाला, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज करोनरी सल्कस. का तर करोनरी व्हेन जी आहे ती बरोबर ह्या वेसल, ह्या ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कसमध्ये आहे, म्हणून त्याला करोनरी सल्कस म्हटलं जातं. इथं बघा बरं, करोनरी सल्कसची पोझिशन दिसली का तुम्हाला, तर हे करोनरी सल्कस. इथं बरोबर सल्कस येणार ना, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस, त्या सल्कसमध्ये बरोबर ही वेसल येते, म्हणून याला म्हटलं जातं करोनरी सायनस. तर हार्टला ब्लड सप्लाय करणारे राईट करोनरी आर्टरी आणि लेफ्ट करोनरी आर्टरी, आणि हार्टकडून ब्लड कलेक्ट करणारे जे आहेत ते करोनरी सायनस. तर ह्या वेसल्सनी ब्लड कलेक्ट केलं आणि हे करोनरी सायनसकडे दिलं, आणि करोनरी सायनस जाऊन राईट ॲट्रियममध्ये ओपन झालं.
आता आपण काय म्हणाले बघा, राईट ॲट्रियाकडं ब्लड जे आहे ते सुपिरियर व्हेना केव्हाकडून येतं, इन्फिरियर व्हेना केव्हाकडून येतं आणि करोनरी सायनसकडून येतं, हे तिघांच्याकडून येतं. तर हे येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या डॉर्सल साईडला क्लिअर दिसत आहेत. हा राईट ॲट्रिया आणि असं हे ब्लड आणलं जातं. हा लेफ्ट ॲट्रिया आणि असं ह्या 4 पल्मोनरी व्हेन्सकडून इकडं ब्लड आणलं जातं. मग ह्या खालच्या ज्या आहेत ते व्हेंट्रिकल्स काय करतात, ब्लड पंप करतात. पंप करणारा पल्मोनरी ट्रंक आणि आयोटा हे दोन्ही पलीकडच्या बाजूला आले. पण पलीकडच्या बाजूला आले तरी इथं जसं हार्टच्या वरच्या बाजूला आपण काय दाखवलं, ही पल्मोनरी आर्टरी वर गेली आणि ह्या आयोटा वर गेला. आता ह्या 2 व्हेसल ज्या आहेत ह्या पलीकडच्या बाजूला दिसणार नाहीत, मात्र याचा हा वरचा भाग आणि याचा हा वरचा भाग दिसणार, हा भाग दिसणार, कारण ह्या हार्टच्या वरती आहे तो. तर मग हा भाग जो आहे तो पलीकडून दिसणार. तर म्हणून हा पलीकडून दिसणारा हा भाग जो आहे तो ह्या पद्धतीने आहे. तर बघा, ही काय आहे, पल्मोनरी ट्रंकच्या ब्रँचेस. ही काय झाली, राईट पल्मोनरी आर्च झाली किंवा ब्रँच झाली, ही लेफ्ट पल्मोनरी ब्रँच झाली. आणि आयोर्टा जो होता तो दोन्हीच्या मधून असा पलीकडे आला होता बघा, तो इथंपर्यंत आला आणि इथून आपण कट केला. तर हा जो आहे हा आयोर्टा आहे. आणि ह्या आयोर्टाच्या ह्या 3 ब्रँचेस, एक म्हणजे ब्रॅकिओसेफॅलिक ब्रँच, कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि सबक्लेव्हियन आर्टरी, हे आपल्याला या बाजूनं पण दिसणार आहे. तर हे एवढं स्ट्रक्चर जे आहे ते डॉर्सल व्ह्यूला दिसतं. बघा, डॉर्सल व्ह्यूला जास्ती करून काय दिसलं आपल्याला, राईट ॲट्रिया आणि त्याचं रिसिव्हिंग कुणाकडून, सुपिरियर व्हेना केव्हा, इन्फिरियर व्हेना केव्हा आणि करोनरी सायनस, हे क्लिअर दिसलं. आणि लेफ्ट ॲट्रिया जे आहे याच्याकडे येणाऱ्या 4 पल्मोनरी व्हेन्स क्लिअर दिसल्या. व्हेंट्रिकल्समध्ये बाकी काही नाही, मात्र काय दिसलं, कोरोनरी सायनस परत येताना दिसलं की जे राईट ॲट्रियामध्ये ओपन होतं. तर हे झालं डॉर्सल व्ह्यूविषयी. एक्सटर्नली हार्ट कसं ॲपियर होतं, तर एक्सटर्नली हार्ट या पद्धतीने ॲपियर होतं. त्याला व्हेंट्रल व्ह्यू आहे, तिथं काही वेसल दिसतात. खरं तर पंपिंग वेसल जे आहेत ते व्हेंट्रल व्ह्यूला दिसतात आणि रिसिव्हिंग सगळं जे आहे ते डॉर्सल व्ह्यूला दिसतं. या पद्धतीनं हार्टविषयी आपल्याला सांगता येईल. आता अजून एक छोटीशी गोष्ट मला ॲड करायची आहे. बघा, लहान बाळामध्ये ज्यावेळी हार्ट तयार होतं, बाळामध्ये म्हणायला नको, गर्भामध्ये म्हणूया आपण. तर गर्भावस्थेमध्ये ज्यावेळी हार्ट तयार होतं त्यावेळी लहान बाळाचं हार्ट तयार होत असताना, लहान बाळ हा शब्द परत चुकीचा आला, हा गर्भाचं हार्ट तयार होत असताना असं करेक्ट मला म्हणायचं आहे. तर गर्भाचं हार्ट ज्यावेळी तयार होत असतं त्यावेळी ते डायरेक्ट काही 4 चेंबर्ड असत नाही. तर गर्भाचं हार्ट हे पहिल्यांदा 2 चेंबर्ड असतं. 2 चेंबर्ड म्हणजे त्याच्यामध्ये एकच ॲट्रिया आणि एकच व्हेंट्रिकल असते आणि त्यापासून बाहेर पडणारी एकच व्हेसल येते. त्या व्हेसलचं नाव आहे डक्टस आर्टेरिओसस. त्या व्हेसलचं नाव काय, डक्टस आर्टेरिओसस. जसं जसं गर्भाची वाढ व्हायला लागते तशी हार्टची चेंबर्स पण वाढायला लागतात. मग हार्ट आधी जे किती होतं, 2 चेंबर्ड होतं, ते 3 चेंबर्ड होतं आणि मग 4 चेंबर्ड होतं. असं ज्यावेळी त्याचे 4 चेंबर कंप्लीट होतात त्यावेळी ही एकच व्हेसल पूर्ण अशी होते, डक्टस आर्टेरिओसस. मग 4 चेंबर झाले की 2 वेगळ्या व्हेसल पाहिजेत, मग 2 वेगळ्या व्हेसल तयार व्हायला लागतात. तर ह्या डक्टस आर्टेरिओसच्या आतूनच 2 व्हेसल तयार होऊन बाहेर पडायला लागतात, पण साईज पण याचा वाढायला लागतो. मग डक्टस आर्टेरिओस जे आहे हे तुटून जातं आणि आतल्या 2 व्हेसल या बाहेर पडायला लागतात. त्यावेळी ह्या डक्टस आर्टेरिओसचा लिगामेंटचा तुटलेला भाग म्हणूया आपण, की जो त्याचा टिश्यू आहे तो आपल्याला बरोबर या ठिकाणी दिसायला लागतो बघा. याला म्हटलं तर लिगामेंटम आर्टेरिओसम, याला म्हटलं तर लिगामेंटम आर्टेरिओसम. हे काय करतं, तर ह्या पल्मोनरी ट्रंकला आणि ह्या आयोटाला एकत्र बांधून ठेवायचं काम लिगामेंटम आर्टेरिओसम करतो. आणि हे लिगामेंटम आर्टेरिओसम म्हणजे काय आहे, ही कसं तर गर्भाची पहिल्या काही महिन्यातली व्हेसलचं रिमेनंट आहे ते. गर्भाची पहिल्या काही महिन्यातली व्हेसल म्हणजे काय, ज्यावेळी गर्भामध्ये किंवा 2 चेंबर्ड हार्ट होतं ते त्याला एकच व्हेसल होती, डक्टस आर्टेरिओसस. तिचे राहिलेले हे अवशेष आहेत की ज्याला म्हटलं तर लिगामेंटम आर्टेरिओसम, ज्याच्या साहाय्यानं आयोर्टा आणि पल्मोनरी ट्रंक एकमेकांना बांधून ठेवले जातात. हे झालं सगळं ह्युमन हार्टविषयी. CETच्या दृष्टीनं पण काय काय येईल, नीटच्या दृष्टीनं काय येईल ते पण भाग मी थोडेफार कवर करत गेलेले आहे. लिगामेंटम आर्टेरिओसम नीट एक्झामला बसणाऱ्यांनी लक्षात ठेवा, ते इट इज ए रिमेनंट ऑफ डक्टस आर्टेरिओसस हे लक्षात ठेवा.
हे सगळे शब्द नीट एक्झामसाठी लागू शकतात. करोनरी आर्टरी इज दी आर्टरी विच सप्लायज ब्लड टू दी वॉल ऑफ दी हार्ट इट सेल्फ असं म्हणायला लागेल, तर तेही लक्षात ठेवा. राईट साईडला कुठलं ब्लड असतं, लेफ्ट साईडला कुठलं ब्लड असतं हे लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्त्वाचा भाग इथं लक्षात ठेवायला पाहिजे, जो नीट एक्झामसाठी महत्त्वाचा आहे, जो CET एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. तर त्याची बघा, आर्टरी आणि व्हेनची नावं. खरं तर असं आहे की जी ऑक्सिजनेटेड ब्लड आणते ती आर्टरी आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते ती व्हेन अशी म्हणायची पद्धत आहे. धमनी आणि शिरा, धमन्यांमधून शुद्ध रक्त वाहतं आणि शिरांमधून अशुद्ध रक्त वाहतं किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहतं. मात्र इथं हार्टचं स्ट्रक्चर बघत असताना जी आपण नावं देतो ती त्यावरती अवलंबून देत नाही की ब्लड प्युअर आहे, ऑक्सिजनेटेड आहे की डिऑक्सिजनेटेड आहे. तर त्याच्यावेळी आपण कशी नावं देतो, ज्यावेळी एखादी वेसल हार्टकडून बाहेर पडते, त्यावेळी तिला म्हटलं जातं आर्टरी. आणि ज्यावेळी एखादी वेसल हार्टकडं येते त्यावेळी तिला म्हटलं जातं व्हेन. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. तर हे काय झाली पल्मोनरी ट्रंक किंवा हिलाच पल्मोनरी आर्टरी म्हटलं जातं. ह्याला काय म्हणायला लागेल, तर लेफ्ट पल्मोनरी व्हेन म्हणायला लागेल. ह्याला काय म्हणायला लागेल, राईट पल्मोनरी व्हेन म्हणायला लागेल. तर ह्या दोन्हींना व्हेन म्हणायला पाहिजे. इथं ब्लड पण डिऑक्सिजनेटेड आहे आणि हे उलटं सांगितलं मी, सॉरी. हार्टकडून जाणारी ती आर्टरी, राईट, आणि हार्टकडं येणारी ती व्हेन. मित्रांनो, इथं मी थोडासा बदल केला आहे बघा. पल्मोनरी ट्रंकच्या ऐवजी पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी ट्रंक और पल्मोनरी आर्टरी असा शब्द घेतला आहे. कारण इथून हार्टकडून ज्यावेळी व्हेसलकडून ब्लड नेलं जातं त्यावेळी तिला म्हटलं जातं आर्टरी. म्हणजे हार्टकडून ब्लड घेऊन जाणारी ती आर्टरी आणि हार्टकडं ब्लड घेऊन येणारी ती व्हेन, अशा पद्धतीनं डेफिनेशन आहे. इथं डेफिनेशन वेगळी आहे. एरवी बॉडीमध्ये कसं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आर्टरी, डिऑक्सिजनेटेड ब्लड व्हेन असं आहे. तर हे वेसलच्या नावांमध्ये थोडं नीट एक्झामला चुका होऊ शकतात, म्हणून तेवढा भाग आपण जरा नीट समजावून घेऊयात. बघा, ह्युमन बॉडीमध्ये कुठंही असेल तर ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेणारी ती आर्टरी आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेणारी ती व्हेन अशी डेफिनेशन आहे. पण हार्टच्या बाबतीमध्ये तशी डेफिनेशन नाही. हार्टकडून निघणारे व्हेसल ज्यावेळी या स्ट्रक्चरमध्ये आपण बघतोय त्यावेळी ही नावं वेगळ्या पद्धतीनं दिली आहेत. कशी दिली आहेत बघा, हार्टकडून जाणाऱ्या त्या आर्टरी आणि हार्टकडं येणाऱ्या ते व्हेन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांच्यामध्ये ब्लड कुठल्या प्रकारचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे का डिऑक्सिजनेटेड हा विचार इथं केलेला नाही आहे. तर इथं विचार असा केला आहे, हार्टकडून ब्लड नेणारी ती आर्टरी आणि हार्टकडं ब्लड घेऊन येणारी ती व्हेन. म्हणून काय गोंधळ झाला आहे बघा, ही राईट व्हेंट्रिकल आहे. राईट व्हेंट्रिकल म्हणजे कुठलं ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग ही डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन निघाली आहे, पण नाव काय दिलं आहे, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी ट्रंक किंवा पल्मोनरी आर्टरी. आर्टरी का म्हणलं आहे, ह्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, मात्र ही ब्लड लंगकडे घेऊन चालले म्हणून मग इथं म्हणलं आहे पल्मोनरी आर्टरी. तशाच पद्धतीनं लंगकडून ब्लड घेऊन व्हेसल्स परत हार्टकडे येतात त्यावेळी लंगमध्ये ऑक्सिजनेशन होतं, म्हणजे कुठल्या चेंबरमध्ये येतात, लेफ्ट ॲट्रियममध्ये येतात. आता हार्टकडं येतात म्हणून मग त्यांना म्हणलं व्हेन. बघा, ह्याला म्हणलं आपण पल्मोनरी व्हेन. पण हिच्यामध्ये ब्लड कसं आहे, ऑक्सिजनेटेड आहे, कारण लंगमध्येच ब्लडमध्ये ऑक्सिजन वाढवलं जाणार ना, तेव्हा ऑक्सिजनेशन ब्लडचं लंगमध्ये होणार. त्यामुळे ही येणारी व्हेसल आहे, मात्र हिच्यामध्ये ब्लड कुठला आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. नाव मात्र काय दिलं आहे, व्हेन. तर पल्मोनरी आर्टरी कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड पल्मोनरी व्हेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हा एवढा बदल आहे आणि का आहे ते लक्षात आलं का बघा. हार्टकडून ब्लड घेऊन जाणं आर्टरी, हार्टकडं ब्लड घेऊन येणं व्हेन, अशी डेफिनेशन इथं व्हेसलची येते. हे एक नीट एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा.